कथेच्या श्रवणाने जीवात्मा विकाररहित होत असतो। कारण मनुष्यामध्ये अनेक प्रकारचे विषय आणि विकार असतात। अनेक जन्मापासून आपण विषय आणि विकार सोबत घेऊन जन्माला येत असतो आणि हे विषय विकार जसं जसं आपण मोठं होतोय तसतसं ते सर्व कार्य विकारांद्वारे आपल्याला करायला लावतात। आपण तशा पद्धतीने शारीरिक हालचाली करतो, तशा पद्धतीने विचार करतो आणि विषय विकाराच्या अधीन गेल्यानंतर आपली पुन्हा पुन्हा अधोगती होते। हे विषय विकार जर समाप्त करायचे असतील तर त्याच्यासाठी उपाय एकच आहे, सत्संग। काल आपण श्रवण केलं की 5 प्रकारचे प्रश्न विचारलेले होते शौनकादिक ऋषींनी सूतजींना। वास्तविक विवेकाची प्राप्ती कशाने होईल? कथेच्या श्रवणाने विवेकाची प्राप्ती होते, अज्ञान नाहीस होतं, ज्ञानाची प्राप्ती होते। त्या ज्ञानामुळे आपण आपल्या स्वतःच्या पारमार्थिक आणि सांसारिक स्थितीला जाणून घेऊ शकतो। त्या स्थितीला जाणल्यानंतर आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो आणि ज्याने प्रयत्न करून स्वतःमध्ये बदल केलेले आहेत ते कधीही विकाराच्या अधीन होत नाहीत। प्रत्येक वेळेस जीवनामध्ये काय घडतंय, ज्या ज्या वेळेस आपण मानव म्हणून जन्माला येतो त्या त्या वेळेस आपले विकार विजयी होतात आणि आपण हरतो। आपण हरलो की आपल्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये फसावं लागतं। विषय दरवेळेस जिंकतात। ज्या दिवशी विषय हरतील, ज्या जन्मामध्ये विषय हरतील आणि आपण जिंकणार, तेव्हापासून आपल्याला या चक्रामध्ये, आवागमनाच्या चक्रामध्ये फिरायची गरज पडणार नाही। जरी आपण मानव म्हणून जन्माला आलो तरी स्व इच्छेने जन्माला येणार, जसे साधू संत महात्मे जन्म घेतात स्व इच्छेने। परंतु जन्म घेतल्यानंतरही विषय आणि विकार त्यांच्या अधीन आपण राहणार नाही, आपल्या अधीन ते राहतील। हीच स्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे। जेव्हा अशा प्रकारची स्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होईल, समजा की आपण खऱ्या अर्थाने कथा श्रवण केलेली आहे। म्हणून कथेच्या श्रवणाने आपल्याला आपले दोष शोधायचे आहेत आणि दोष शोधल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये बदल करायचा आहे। जर आपण आपल्यामध्ये बदल केला नाही तर एवढा सर्व अट्टहास करून काहीही फायदा होणार नाही। हा सर्व अट्टहास कशासाठी आहे? अखंड नाम सप्ताहाचं आयोजन केलेलं असेल त्याच्यासाठी मंडप, साऊंड सिस्टीम, कथाकार, कीर्तनकार, गायक, वादक, अन्नदानाची पंगत, सगळं काही लागतं आणि आपण कष्टाचा पैसा जमा करून हा सर्व अट्टहास करत असतो। आणि एवढं सगळं करून कथा आणि कीर्तनाचं श्रवण करून जर आपल्यामध्ये कानांनी सगळं काही ऐकलं पण ते जर आपल्या आत बसलंच नाही तर एवढा सर्व अट्टहास करून काहीही फायदा नाही। वर्षानुवर्ष जात आहेत, सप्तेच सप्ते दरवर्षी होत आहेत, पण माणसात जर बदल होत नसेल तर काहीही फरक पडणार नाही। म्हणून ज्या कार्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे ते कारण सिद्ध झालं पाहिजे, ती गोष्ट सिद्ध झाली पाहिजे। आणि ही गोष्ट जर सिद्ध करायची असेल तर फक्त कानांनी कथा श्रवण करणं एवढंच महत्वाचं नाही,
आपण कथेमध्ये येऊन बसणं एवढं महत्वाचं नाही, आपण कथेमध्ये बसतोय पण कधीतरी ही कथा आपल्यातही बसली पाहिजे. कळतंय का? आपण कथेमध्ये बसतोय, देहाने आपण कथेमध्ये बसतोय, पण कथा ही आपल्यामध्ये बसली पाहिजे. ज्या दिवशी कथा आपल्यामध्ये बसेल आणि आपण अंमलबजावणी करणार, प्रयत्न करणार, त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी साध्य होतील, सिद्ध होतील. कथा फक्त तुम्हा आम्हाला मार्ग दाखवणार आहे. कथा आपल्याला रस्ता दाखवणार आहे. पण रस्ता दाखवल्यानंतर, तो रस्ता बघितल्यानंतर आपल्याला त्या रस्त्याने चालायचं आहे. कुणाला? आपल्याला चालायचं आहे. असा विचार करू नका की कथा श्रवण केली असा चमत्कार होईल की डायरेक्ट देवाचं दर्शन घडेल. घडूही शकतं दर्शन, परंतु तशा पद्धतीचा वक्ता आणि तशा पद्धतीचा श्रोता असला पाहिजे. तेवढ्या नियमांचं पालन झालं पाहिजे, तेवढा विश्वास असला पाहिजे, तेवढी श्रद्धा असली पाहिजे, तेव्हा या गोष्टी साध्य होतील. कथा मार्ग दाखवणारी आहे. कथा म्हणजे जणू आपल्या समोर पंचपक्वान्नाचं ताट ठेवलेलं आहे. आपण त्या ताटाजवळ बसलेलो आहोत. स्वयंपाक दुसऱ्यांनी बनवून आपल्या ताटामध्ये सर्व वाढलेलं आहे, म्हणजे कथा आहे. पण त्या ताटाजवळ बसल्यानंतर आपल्याला आपल्या हाताने घास उचलावा लागेल आणि मुखामध्ये घालावा लागेल. आपल्याला स्वतःला चावावं लागेल, आपल्या स्वतःला गिळावं लागेल, तेव्हा पोट आपलं भरेल. नुसतं ताट समोर ठेवलं, आपण ताटाकडे बघतोय आणि ते पक्वान्न आपल्याकडे बघत असतील तर आपलं पोट भरणार. त्याच्यासाठी कृती आपल्याला करावी लागेल. म्हणजे कथा ऐकल्यानंतर आपल्यात बदल करण्याची अंमलबजावणी आपल्याला करावी लागेल. म्हणून केवळ कथाच श्रवण करायची नाही, तर त्याच्या पुढचं कार्य आपल्याला करावं लागेल. कथेमध्ये काय सांगितलेलं आहे याच्यामुळे चिंतन, मनन आणि निधिध्यासन फार महत्वाचं आहे. कथा ऐकली की घरी गेल्यानंतर चिंतन, मनन, निधिध्यासन झालं पाहिजे. कथा ऐकली, जागेवर उभे राहिले, कपडे झटकले की काही जणांची कथा सुद्धा इथेच. घरी जाऊन विचारलं कोणी काय ऐकलं, होतं काहीतरी. चिंतन, मनन आणि निधिध्यासन झालं पाहिजे. याच्यासाठी भगवान परमात्मा कसा आहे, कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत.